नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। हा बघा मोरावळा, हा किसून केलेला मोरावळा बऱ्याच जणांना आवडतो। अखंड मोरावळाही तुम्ही असाच याच प्रकारे बनवू शकता। हा खडीसाखरेतला मोरावळा खूप सगळ्या शारीरिक तक्रारींना दूर करू शकतो। आम्लपित्त असो, ॲसिडिटी असो किंवा केस गळती या सगळ्यांवर हा मोरावळा खूप उपयोगी ठरतो। एक दिवसासाठी आवळे मी धुवून स्वच्छ कोरडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही असे सॉफ्ट झालेले आहेत एकदम। आता एक दिवसासाठी फ्रीजमध्ये का ठेवायचे तर हे असे मऊसर होण्यासाठी, म्हणजे ते कट करणं खूप सोपं जातं। अशाच प्रकारे हे सगळे 600 ग्रॅम आवळ्यांच्या मी फोडी करून घेतलेले आहेत। या अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी करायच्या आहेत। नंतर आपल्याला या मिक्सरलाच लावून घ्यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही आकाराच्या फोडी करू शकता। सगळे काप सोडवून घ्यायचे आहेत आणि त्यातला बी वेगळा करायचा आहे। आवळ्यांमध्ये पाण्याचा अंश राहू देऊ नका। त्यानंतर ही अशी मोठी खडीसाखर घेतलेली आहे 800 ग्रॅम। 600 ग्रॅम आवळ्यांसाठी 800 ग्रॅम खडीसाखर आहे। अशी बत्त्यांनी कुटून मी ती भरड पावडर करून घेतलेली आहे। आता पुन्हा साखर मिक्सरला लावण्याची गरज नाही आहे, कारण आवळ्याबरोबर शिजवताना ती लगेचच विरघळते। तुम्ही समानही खडीसाखर घेऊ शकता, पण इथं मी 600 ग्रॅमसाठी 800 ग्रॅम घेतलेली आहे। मिक्सरला सगळ्या फोडी आता थोड्या थोड्या करून लावून घ्यायचे। पाणी न घालता वाटून घ्यायचे आपल्याला, पाणी अजिबात घालायचं नाही। आता ह्या बघा निम्म्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत बारीक। आता उरलेल्या निम्म्या सुद्धा अशाच प्रकारे करून घ्यायच्या आहेत। आणि स्टीलच्या भांड्यात हा सगळा किस आपल्याला एकत्र करायचा आहे। कुठल्याही धातूचं भांडं आवळा करताना वापरायचं नाही। लोखंडी, तांबा, पितळ अशा कुठल्याही धातूचं भांडं तुम्ही वापरू नका। फक्त स्टीलमध्येच आवळ्याचे सगळे पदार्थ आपल्याला बनवायचे असतात। सगळा किस मी करून घेतलेला इथं बारीक। आता यामध्ये ही खडीसाखर मिक्स करायची आहे। खडीसाखर परत मिक्सरला लावण्याची काही गरज नाही, ती अशीच किसामध्ये मिक्स करून गॅसवर ठेवलेली आहे मी। गॅस मीडियम करायचा आहे, अजिबात मोठा करू नका। आता 2-3 मिनिटातच साखर विरघळायला सुरुवात होते। आवळ्याच्या अंगच्या रसातच साखर व्यवस्थित विरघळून येते, त्यामुळं पाणी टाकू नका। पाणी टाकण्याची काही एक गरज नाही। आवळ्याच्या रसातच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। सगळे व्यवस्थित मिक्स करा। बघा 4-5 मिनिटात छान पाणी सुटले आणि साखर आणि आवळे एकजीव झालेले आहेत। तुम्ही अशाच प्रकारे फोडी सुद्धा शिजवू शकता अखंड, पण किस सोयीस्कर होतो। पराठे असोत, पुरी, चपाती, पोळी असो, सगळ्यांबरोबर किस खाणं सोयीस्कर पडतं। गॅस मीडियमच ठेवायचा आहे, खूप मोठ्या गॅसवर हे शिजवायचं नाही आहे। खडीसाखरेमुळं खूप छान टेस्ट येते, शिवाय तो हेल्दी सुद्धा बनतो। मसाले आता काही लागणार आहेत। थोड्याशा लवंगा, दालचिनी घेतलेले आहेत, जायपत्री पावडर आहे ही, थोडीशी सुंठ पावडर सुद्धा आहे आणि हा आहे भरड गरम मसाला। यामध्ये 7-8 प्रकारचे मसाले मिक्स आहेत। आता हे सगळे मसाले आपल्याला या किसामध्ये टाकून शिजवायचे आहे। चवीप्रमाणे थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे, अगदी थोडं टाकायचं आहे। मसाल्यांचा खूप छान सुगंध येतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते। केस गळतीवर खूप रामबाण असतो हा मोरावळा। आम्लपित्त, ॲसिडिटी असेल तर चमचाभर आवळा खूप कमाल करतो आणि क्षणात ॲसिडिटी नाहीशी होते। त्यामुळे आवळ्याच्या सीझनमध्ये मोरावळा नक्की करून ठेवा। काचेच्याच बरणीत ठेवायचा आहे बनल्यानंतर।
पूर्णपणे थंड करून मग मोरावळा काचेच्या बरणीत भरून ठेवायचा असतो। एकजीव झाले आता मिश्रण। आता हे शिजण्याची एक खूण सांगणार आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात। हे बघू शकता तुम्ही, असं थंड करून आपल्याला चेक करायचं आहे, तार पकडकी एका बघायचंय। बघा आता तुम्ही बघू शकता एक तारी झालेला आहे। 5-6 मिनिटं लागलेली आहेत आपल्याला यासाठी। 5-6 मिनिटांनी अशी तार पकडायला सुरुवात होते आणि त्यावेळी मोरावळा शिजून तयार होतो। अशी तार पकडेपर्यंत आपल्याला केस किंवा फोडी शिजवत राहायचे आहेत। तयार आहे मोरावळा। खूप सुंदर बनलाय मोरावळा। नक्की ट्राय करा ही डिश। सगळ्या छोट्या मोठ्या तक्रारींवर खूप उपयोगी ठरत असतो मोरावळा। आवळ्याच्या सीझनमध्ये नक्की बनवून ठेवा। पुन्हा भेटूया अशाच सुंदर नवीन रेसिपीसह पुढच्या भागात। रेसिपी सफर चॅनेल त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।